इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. स्नेहाजी म्हणजे सूर्याची पत्नी जी जेलमध्ये आहे ती प्रेग्नंट आहे सर. म्हणूनच वहिनी, आता तुम्ही स्नेहाचा विचार न करता त्या लहानग्याचा विचार करावा. मला बाळाविषयी सहानुभूती वाटते, पण मी काही करू शकत नाही. एका स्त्रीसाठी याहून मोठी दुःखाची गोष्ट कोणती असू शकते की तिच्या मातृत्वाची बातमी तिला अशा प्रकारे या पोलिसांच्या लॉकअपमध्ये. काय? हो, सर्व आरोप, सर्व तक्रारी मी मागे घेईन. पण का म्हणून पप्पा, का म्हणून? अखेर पप्पा, तुमच्या या मेहरबानीचं कारण काय? हे बघ रोहित, आज मी तुम्हाला काहीही सांगितलं ना तरी तुम्ही लोक ते नाही मानले. तुम्हाला समजणारच नाही की मी असं का करतोय. यासाठी माझं गप्प राहणंच शहाणपणाचं होईल. मी यावेळी कोणतंही उत्तर तुम्हाला नाही देणार. नाही नाही पप्पा, मी गप्प नाही बसणार. मी त्या गुन्हेगारांना मुळीच माफ नाही करू शकत, कदापि नाही. ऋतिका, कोणत्याही प्रकारचा समझोता नाही करायचा. मी या घरात कोणालाही नाराज नाही करू इच्छित, पण माझ्या तत्वांना पण नाही विसरू शकणार. नाही विसरू शकणार. कसला विचार करतोयस? की जामीन द्यायला कोणी येईल? कोणी नाही येणार. अरे, ज्याचा स्वतःचा भाऊ दुश्मन असेल तर दुसरा कोण पुढे येणार? मी माझ्या जामिनाच्या बाबतीत नाही विचार करत आहे. मी तर काही वेगळाच विचार करतोय. तर मग तू कसला विचार करतोयस? चला भाऊ, सुरुवात करा. ओ, तर तू ह्याचीच वाट पाहत होतास? हो. जोपर्यंत काम नाही होत तोपर्यंत मी मला स्वतःला पण सांगत नसतो. ही माझी सवय आहे.
सूर्याची? सूर्याजी, या पेपर्सवर आपल्या सह्या हव्यात. काय आहे माझ्या फाशीची ऑर्डर? नाही, तर मग काय? जामिनाचे पेपर्स. मस्करी करताय तुम्ही? मी मस्करी नाही करत. अच्छा, मी हे जाणू शकतो का की कोणी मिळवून दिला मला जामीन? जज आदित्य प्रताप यांनी. भाऊ कशाला मिळवून देतील मला जामीन? भाऊंमुळेच तर आज मी या ठिकाणी सडतोय. जेव्हा इथून बाहेर जाल तेव्हा समजेल. आदित्य प्रताप यांनी तुमच्यावर लावलेले सगळे आरोप परत घेतले आहेत. तुला कधीच मी माझा सावत्र भाऊ नाही मानला. अरे काय नाही दिलं तू. इतकं प्रेम केलं की कदाचित एका बापाने पण कधीच केलं नसतं. याला सजा तुम्ही नाही, मी देणार. मग ह्या पेपर्सवर तुम्ही सह्या करताय की मी तसंच परत जातो? कमाल आहे यार, तुझी तर लॉटरीच लागली. तुझा भाऊ भाऊ नाहीये, देवदूत आहे, देवदूत. अरे देवा, मी हे काय करून ठेवलं? खरंच मी हे काय केलं? कसं रोखू मी त्याला? बाण तर धनुष्यातून सुटून गेलाय. कसं रोखू? सुनबाई, बोला पप्पा. तू तर जज साहेबांना भेटायला गेली होतीस ना? हो, काय बोलणं झालं? गेली तर होते त्यांना समजावण्यासाठी, पण उलट त्यांनीच मला समजावलं. सांगत होते की नात्याने ते माझे वडील आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. तेव्हा हे स्पष्ट आहे की त्यांच्याकडे अनुभव आणि समजूतदारपणा जास्त आहे. सुनबाई, असं नाही म्हणायचं. अनुभवाचा वयाशी काय संबंध? सुजाता मॅम, हे वय आणि अक्कल जे असते हा वादाचा मुद्दा आहे. आपल्याला ह्यावेळेस त्या वादविवादात नाही पडायचंय. आपल्याला फक्त हे जाणायचंय की जज साहेब आणि सुनबाई यांच्यात काय बोलणं झालं, त्यांचा काय निर्णय झाला. निर्णय काहीच नाही झाला. माझ्या पप्पांना आपला भाऊ सूर्याला माफ करायचंय. पूर्वीच्या सर्व गोष्टी विसरून जायच्या आहेत. खरं तर मुद्दा असा आहे की लॉकअपमध्ये काकीच्या प्रेग्नन्सीची बातमी आली. शिवाय काकांच्या विरुद्ध तिची तक्रार नोंदवली होती ना पप्पांनी, ती पण त्यांना परत घ्यायची आता. मला तर वाईट वाटते जज साहेबांचं. जज साहेबांनी तर या युगात जन्मच घ्यायला नको होता. न जाणो कोणत्या मातीने बनलेले आहेत. जर मी त्यांच्या जागी असतो ना, तर त्या सूर्यासारख्या बेईमान भावाला नवा कायदा बनवून काळ्या पाण्याची सजा दिली असती. मी आफ्रिकेच्या जंगलात सोडून आलो असतो. त्याला जिथे वाघ आणि सिंहांनी फाडून फाडून खाल्लं असतं. पण आमचे ब्याही साहेब माफी पत्र तांबणात ठेवून त्याच्या समोर जात आहेत. वाह ब्याही साहेब, क्या क्या बात आहे. पण मी पण तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही एक वार व्याहींशी बोलून पहा. उपयोग नाहीये. पण तरी पण मी विचार करतोय नको पप्पा, मी समजून आहे माझ्या पप्पांना. एक वार कोणती गोष्ट ठरवली तर
बस ठरवली, मग त्यानंतर ते कोणाचेही नाही ऐकत. ते तेच करतील जे त्यांना करायचंय. शिवाय मग जर तुम्ही सल्ला दिला पण त्यांनी नाही मानलं तर मला नाही आवडणार. बस त्यांना चांगल्या आणि वाईटातला फरक कळू देत. तुम्ही इतकीच प्रार्थना करा. 1 मिनिट सुनबाई, आपल्याला काहीतरी ठरवावंच लागेल. अखेरीस कोणालाही स्वतःहून अशा प्रकारे अंधाऱ्या विहिरीत पडताना आपण नाही पाहू शकत. ठीक आहे, मी या मुद्द्यावर तुझ्याशी नंतर बोलेन. तू बस, मी आलोच. दीदी चहा. हां. बाईसाहेब, घरावर खूप मोठं संकट आलंय. जर 1200 रुपये मिळाले असते तर बरं झालं असतं. वहिनी, हे बघा, शिवरामजी आणि तुम्ही माझ्यासाठी अत्यंत जवळचे आहात. तुम्ही अशा प्रकारे सारखी सारखी माफी मागून मला लज्जित करू नका. ह्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्हाला माफी मागायची बिलकुल गरज नाहीये. लज्जित तर आम्ही आहोत भाऊसाहेब. स्नेहाने आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. आपल्या पैशाच्या हव्यासापायी आमच्या तोंडाला काळं फासलं तिने. जर तुमच्या मुलीकडून स्नेहाकडून गुन्हा झालाय तर माझ्या भावाकडून सूर्याकडून पण गुन्हा घडलाय. शरम तर मला देखील वाटायला हवी ना. सूर्य आणि स्नेहाने दोन्ही घरांची मान खाली घातली आहे. तरी पण आम्ही मुलीकडचे आहोत. आमची चूक मोठी आहे. मुळीच नाही, मी असं मुळीच मानत नाही. शिवरामजी माझे व्याही असण्याबरोबरच माझे मित्रही आहेत. अहो, त्यांना तर तुमच्याशी बोलायची हिंमत सुद्धा होत नाहीये. छोट्या मुलीच्या उपचारासाठी बेंगलोरला गेलेत. हो, ते मला ठाऊक आहे. ते तर बिचारे आधीच काळजीने घेरले गेलेत. म्हणून मी या गोष्टीबाबत त्यांच्याशी काहीच बोललो नाही. भाऊसाहेब, आपली क्षमा मागण्यासोबतच एक विनंती पण करायला आले मी. वहिनी, हे तुम्ही काय करताय? प्लीज. पार्वतीताई, तुम्हाला जे सांगायचं असेल ते अधिकाराने सांगा. प्लीज, हात जोडून विनंती करू नका. हे बघा, अशा प्रकारे वागून ना तुम्ही आम्हाला परक करताय. तुम्ही आधी वचन द्या की तुम्ही माझं म्हणणं मान्य कराल. वचन द्या मला भाऊसाहेब. जर तुमचं म्हणणं मानण्याने दोन्ही कुटुंबाचं भलं होत असेल तर मी जरूर मानेन. पार्वतीताई, बोला ना, तुमच्या मनात काय आहे? भाऊसाहेब, तुम्ही सूर्य आणि स्नेहाच्या विरुद्धची केस परत नका घेऊ. पण का? त्या दोघांना आपल्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. माझी आणि माझ्या पतींची इच्छा आहे आमच्या मुलीला कायद्याने शिक्षा होऊ दे. पार्वतीताई, जर सर्व लोकांनी तुमच्यासारखा विचार केला तर हे जग खरंच स्वर्ग बनून जाईल. भाऊसाहेब, तुम्ही माझं म्हणणं मान्य कराल ना? नाही, मी तुमचं मागणं मुळीच नाही मान्य करू शकत. मान्य का नाही करू शकत? बोला ना, का मान्य नाही करू शकत तुम्ही? का म्हणून अशा लोकांवर तुम्हाला मेहरबानी करायची आहे ज्यांना मेहरबानीचा अर्थ सुद्धा ठाऊक नाहीये? वहिनी, मी सूर्य आणि स्नेहावर कोणतीही मेहरबानी नाही करत आहे. कसले उपकार नाही करत आहे. वहिनी, तुम्ही माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करा. गुन्हा स्नेहा आणि सूर्याकडून झालाय. वहिनी, तो अबोध जीव जो या दुनियेत येणार आहे त्याचा काय दोष आहे? तो माझ्या परिवाराचाच एक भाग आहे. आता मी त्याच्या भाळी हे लिहून टाकू की
तुझा जन्म जेलच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये व्हावा. माझ्यासाठी रोहित आणि रितिकाच्या सारखाच आहे तो. त्या मुलासाठी देखील माझ्या हृदयात तितकंच प्रेम आहे. मी असं मुळीच नाही करणार. वहिनी, मी माझा निर्णय नाही बदलणार. नाही भेटणार. मला कोणालाही नाही भेटायचंय. कोणाशीही बोलणार नाही मी. स्नेहा बेटा, मी काकी आहे तुझी. काही आठवत नाहीये मला. जर सगळेच मला विसरले तर मी का कोणाची आठवण ठेवू? कुणी तुला विसरलं नाही बेटा. तू प्रत्येकाच्या मनात आहेस ग. खोटं. माझ्या माईने बाबांनी मला मुलगी मानायचं नाकारलं. मला परका करून टाकलं. माझं तर माई बाबांची रक्ताचं नातं आहे ना. तरी देखील मी संकटात हे पाहिल्यावर त्या दोघांची ममता नाही जागी झाली. मुलीच्या नात्याला तोडून टाकलं. बेटा, ही पार्वती दीदीची नाराजी आहे, राग आहे, पण तिरस्कार नाहीये. स्नेहा, ह्यांचं सांगणं खरंय. आई वडिलांच्या रागात सुद्धा प्रेमच असतं. हो बेटा, जर दीदी तुझा तिरस्कार करत असती तर ती इथे धावून नसती आली. माई मला नाही, माझ्या दुश्मनला भेटायला गेलीये. भाऊजींची माफी मागायला गेलीये. आता दोघंही मिळून माझी निंदा नालस्ती करतील. तुला कुणी काही नाही बोलणार. तू असं काहीच नाही केलंयस. शिवाय छोट्या मोठ्या चुका तर सगळ्यांकडूनच होत असतात. माझी माई पण तिच्याच पद्धतीने विचार करते. ए बावळट, जरा शांत राहा. सर्व ठीक होईल. हो स्नेहा, थंड डोक्याने विचार कर. मग सगळं काही तसंच होईल जसं तुला हवंय. मला ह्या कैदखान्यातून सुटका हवी आहे. सूर्यासोबत आपल्या घरात राहायचंय मला. बेटा, माझ्याकडून जेवढं काही होईल तेवढा मी प्रयत्न करेन. तू माईची समजूत घाल. जर तिने मानलं ना तर मग मला जामीन मिळेल. नाही नाही, पार्वती दीदी मान्य नाही करणार. होय, जामिनासाठी इतकी तडफडतेस कशाला? हा, 2-4 महिने इथे राहा की. खा पी, तब्येत बनव आणि मग निघून जा. चुप राहा तू. तुला मध्ये बोलायची मुळीच गरज नाहीये. ठीक आहे, मग मी तर फुकटमध्ये सल्ला देत होते. आता तुला हवा असेल तर घे, नको असेल तर नको घेऊस. पण तुला इतका राग कसला येतोय? हा काकी, जर तुला मी निर्दोष वाटत असेल तर मग तर तू मला जामीन मिळवून दे. नाहीतर मी इथे घुसमटून मरून जाईन. जर मी बाहेर नाही आले ना तर मी स्वतःला मारून टाकेन. नाही स्नेहा, असं नाही बोलायचं. तर मग काय करू? मी निराश होऊन गेले. नाही बेटा, मी तुझ्या निराशेला आशेत बदलून टाकेन. कसं? काकी काकी तू काय करणार? बोल ना. मी तुला इथून बाहेर काढायचा प्रयत्न करेन बेटा. पण कसा? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी आता नाही देऊ शकत. पण मी फार लवकर तुला भेटायला येईन बघ. आणि तुझे जामिनाचे पेपर्स पण घेऊन येईन. काकी काकी, तू खरं बोलतेस ना? मी खरंच सुटेन का इथून? हो बेटा, ईश्वराने ठरवलं तर तू फार लवकर तुझ्या घरी जाऊन पोहोचशील. अच्छा, मी निघते आता. नमस्कार करते काकी. सुखी बेटा, सुखी रहा. सूर्या, तुझी ती कविता आता मुळीच खरी ठरणार नाही. तू तुझ्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड चालवली. बंद कर यार, आणि मला विचार करू दे की मला काय करायला हवं. तू रागावतोस कशाला यार? हे पहा, मला ठाऊक आहे की माझ्याकडून चूक झाली आहे. आता मी हा विचार करतोय की ही चूक मी सुधारू कशी शकतो. सूर्या,
तुला टेन्शन घ्यायची मुळीच गरज नाहीये. तुझ्या भावाने ही केस विड्रॉ केली. ठाऊक आहे, ठाऊक आहे. आणि मला हे देखील ठाऊक आहे की मी माझ्या सुटकेच्या पेपर्सवर सह्या देखील केल्या आहेत. पण सूर्या, जर तुझ्या पंटरने गेम करून टाकलं तर? तुला नाही वाटत मी तरी देखील सुटेन म्हणून? हो, माझ्या भावाने मला जामीन दिलाय. माझी सुटका निश्चित आहे. तुला नाही वाटत हे असं? बिलकुल सूर्या, तुझी सुटका निश्चितच आहे. हो, मी जाणून आहे की सुटका निश्चित आहे. पण काय ना, मला असं वाटतंय की ती जुनी म्हण आठवते की काळ कधी फिरेल हे सांगत नाही आधी. म्हणून माझं डोकं घुमत राहतं. मी काळजी करत असतो. तर मग मी आणि तू करू तरी काय? नाही नाही, काही नाही करू शकत. मला ठाऊक आहे आपल्याला अगदी चुपचाप राहायला हवं. आता जे होऊन गेलं ते होऊन गेलं. अरे सूर्या, आता तू पुरे कर हे. तुझी ही हालत पाहून मला ताप चढू लागतो. तू चल आणि तिथे बस. हे ईश्वरा, माझा बाण लक्ष्याच्या दूर जाऊ. माझा माणूस त्याची चाल न खेळत तो रस्ताच विसरून जाऊ. भटकला जाऊ तो. आणि भाऊ वाचवतो. पहिल्यांदा आपल्या शत्रूच्या प्राणांसाठी प्रार्थना करतोय. हे भगवंता, काही करून माझ्या शत्रूला वाचवतो. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र.